आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकत आजच्या ठळक घडामोडींवर। विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे। त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी आगामी निवडणुकीत 288 उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला आहे। विधानसभेची निवडणूक 2 महिन्यांवर येऊन ठेपली आहे। या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दाही तापलेला आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे। या मागणीसाठी त्यांनी अनेकदा आंदोलन आणि उपोषणही केलं, मात्र राज्य सरकारने याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला आहे। यातच सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरू आहे। या रॅलीच्या माध्यमातून मराठा समाजाला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे। आम्ही जरी काही जागा निवडून आणू शकलो नाही तरी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात सुपडा साफ करणार आणि मुंबईत 19 जागांचा करेक्ट कार्यक्रम करणार, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे। आपण